रामकृष्ण हरी. आवडे हे रूप गोजिरे सुगन, पाहता लोचन सुखावली. आता दृष्टी पुढे ऐसा तुची राही, जो मिळतो तो पाहे पांडुरंगा. याप्रमाणे आवडे हे रूप, जेवाला जे आवडतं, जे रूप मला आवडलंय, मी ज्यामध्ये अंतःकरणापासून तुझी सेवा करेल, सेवेचं फलित करून घेईल. या जीवनामध्ये आल्यानंतर मित्रांनो, आनंद उपभोगायचा आहे ना, तर त्यामध्ये काय करा, तुम्ही त्यात एकरूप व्हा. त्या जीवनात आनंद घ्यायचा असेल, कुठली गोष्ट बघा, ज्या वेळेला एखादी महिला स्वयंपाक करत असते आणि स्वयंपाक करत असताना तिने जर स्वयंपाक करता नुसतं राम 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 म्हणून जरी स्वयंपाक केला तरी, किंवा कुठलाही मोठा उत्सव घ्या, कुठलाही मोठा सप्ताह घ्या, किंवा त्या ठिकाणी जी शेवटच्या दिवशीचा जो काला असतो, त्या कालामध्ये तुम्ही प्रसादाला लावा. लाखो लोक आलेले असतात, हजारो लोक त्या ठिकाणी प्रसाद घेतात, आणि ज्या वेळेला त्या प्रसादामध्ये देव उतरतो, देव स्वतः येऊन ते करतो आणि त्यामध्ये तुम्हाला ते भरवतो, असा प्रसंग तुम्ही अनुभवा. आणि त्या काल्याचा प्रसाद करा रे भोजन, कोण कोण होईल उतराई. ज्या आनंदामध्ये प्रत्येकाने कोणी तांदूळ दिलेले असतात, कोणी गहू दिलेले असतात, कोणी तेल दिलेलं असतं, आणि हा एकरूप काला ज्या वेळेला एकत्र करतो, त्यावेळेला आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा तुची राहे, जो मुजतो पाहे पांडुरंगा. मी तुला पाहायला आलोय पांडुरंगा. आणि त्यावेळेला जे लढीवाळ आहे, त्यातला भाव आहे, हा ज्या वेळेला त्यामधून येईल, त्यावेळेला ते गाताना, ते म्हणताना आणि ते उपभोगताना जो आनंद आहे, तो जीवनामध्ये दुसरा कुठं नाही. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. रामकृष्ण.